मित्रांनो, हा माझा दुसरा व्हिडिओ. मी दीपक गळीकर. कर्माचा सिद्धांत नावाचा माझा यूट्यूब चॅनल मी नुकतं चालू केलेला आहे. पहिल्यांदा विषय घ्यावा की कर्माचा सिद्धांत म्हणजे काय. आता तुम्ही ग्रंथ वाचले असतील. हिंदू धर्मात सगळीकडे तुम्ही जर विचार केला तर ग्रंथात लिहिलेलं आहे, गीतेत लिहिलेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणी एक आपण वाचतोय. परंतु वाचून करून आपण अवलंबून त्याच्यावर नसतोय. वाचनावरच आपलं संपूर्ण आयुष्य आपण कधी व्यतीत करत नाही. सांगायचं म्हणजे कर्म हा विषय फार मोठा आहे, गहन आहे. कर्म म्हणजे काय? कर्म म्हणजे काम. मग ते काम बौद्धिक असू देत, वाचिक असू देत, मानसिक असू देत, किंवा हाताने जे कर्म करतो ते कर्म आहेत. एखाद्या कुठल्याही यंत्रामध्ये इन्कमिंगमध्ये जे आपण घालू ते आउटगोईंगमध्ये निघणार. विशेष म्हणजे काय की जे पेरतो तेच उगवतं. आपण जे पेरतो तेच उगवतं. समजा आंबा पेरला तर चिकू येणार नाही, ते आंबाच येणार. गहू पेरले तर गहूच येणार. त्याचप्रमाणे जे पेरतो आपण ते उगवतं. कर्म याच पद्धतीचं आहे. कर्म म्हणजे काय की जे आपण विचार करतो. नाही कर्म केलं, नुसता विचार जरी केला तरी विचारात सुद्धा जे पेरलं जातं ते कालांतराने उगवतं. एवढंच की कालांतर हे ठरलेलं नाही आहे, हे नियतीने, म्हणजे देव म्हणतो आपण, नियती म्हणतो आपण, युनिव्हर्सल म्हणतो आपण, ह्या सगळ्यांनी एक नियम केलेले आहेत. तुम्हाला समजा आगी तुमचं बोट गेलं, भाजलं, तर ताबडतोब तुम्हाला रिझल्ट मिळतो, ताबडतोब तुम्हाला त्याचे परिणाम मिळतात. परंतु काही कृत्य अशी आहेत, आज एखाद्याला वाईट बोललात तुम्ही, एखाद्याचा अपमान केलात, तर त्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे. त्याचं फळ 100% मिळणार आहे, पण लगेच मिळणार नाही आहे. काही कालांतराने मिळतं. परवा मी हॉस्पिटलमध्ये एका गेलो होतो, ICU मध्ये. ICU मध्ये म्हणजे जवळजवळ ही परिस्थिती असते की शेवटच्या क्षणाला वाचला तर वाचला, नाहीतर अंतिम दिवस त्याचे आलेले असतात. कुणी किडनीनं आजारी असतं, कुणी हृदयानं आजारी असतं, कुणी कशाने आजारी असतं. मी एका पेशंटला भेटायला गेल्यानंतर माझा पेशंट व्यवस्थित होता, पण शेजारचा पेशंट सारखा रडत होता. वर्ष त्याचं 65 होतं. डॉक्टर आले, विचारलं डॉक्टरांनी, का रडताय बाबा तुम्ही? तो बराच वेळ काय गप्पच राहिला. नंतर हळूहळू विचारलं, नक्की सांगा तुम्हाला काय त्रास आहे का? तो काही त्रास नाही हो. मग मी मोठा अधिकारी होतो म्हटला. माझ्याकडे अहंकार भरपूर होता. मी कोणाशी नीट बोललो नाही, मी कोणाची नीट वागलो नाही, मी लोकांचा अपमान खूप केला. मला पैशाची मस्ती होती, माझ्याकडे पैसे भरपूर होते, मी पैशाचे दुरुपयोग केलेला आहे, मी कोणाला मदत केली नाही. पण आत्ता जो मला त्रास होतोय त्यातून मला माझं जे जीवन आता मला दिसायला लागलं, पाठीमागचं दिसतं. म्हणजे अंत ज्याचा येतो त्याला काही लोकांना पाठीमागचं पुन्हा रील चालू होतो, परत सगळं दिसतं. त्याचा पश्चाताप त्याला होतोय. तो म्हणतो की मी जर त्या लोकांची आता माफी मागू शकत नाही, परमेश्वरानं मला पुन्हा ते दिवस जर दिले मी त्यांची माफी मागण्याची माझी तयारी आहे, कारण मला पश्चाताप होते आता. तसं कर्म आहेत ना, हे कर्माचेच फळं असतात. कर्म हे सुटत नाही कुणाला. कर्म हे तात्पुरतं नसतं, कर्म हे कायम असतं. बरं, असं नाही आहे की मी खूप पुण्य केलेलं आहे आणि थोडंसं पाप केलं आहे म्हणून माझी वाजावट होईल. तसं नाही आहे. तो हिशोब तसा नाहीच आहे. तुम्ही जेवढं कर्म, जसं ज्या पद्धतीनं जेवढं कर्म केलं तेवढं भोगायचं आहे. तुम्ही चांगली कर्म केलीत त्याची फळं मिळणार आहेत, वाईट कर्म केली त्याची फळं वेगळी मिळणार आहेत. की ते मायनस प्लस असा हिशोब नसतोच परमेश्वराचा. बरं, गंमत काय, प्रारब्ध, संचित हे आपली फळं असतात. आपल्याला या जन्माचं नाही, पाठीमागच्या जन्मापासून
हे चालू आहे पाठीमागच्या जन्मापासून ते या जन्मापर्यंत. आता तुम्ही सांगा, एखाद्याला जन्म येतो अपंगत्वाचा जन्म येतो, एखाद्याचा जन्म असतो तो श्रीमंताच्या घरात असतो की जन्मता त्याच्या बँक बॅलन्स त्याच्या खात्यामध्ये असतात. सगळ्यात नशीब जरी एका क्षणी एका वेळी जरी एका दिवशी बाळं जन्माला आली तरी प्रत्येकाचं प्राक्तन वेगवेगळं आहे, प्रत्येकाचं नशीब वेगवेगळं आहे, प्रत्येकाचे भोग वेगवेगळे आहेत. ते भोग भोगणे हाच एक मोठाच्या मोठा एक संचिताचा भाग आहे. म्हणून आपण कृती करताना नेहमी विचारपूर्वक करावी. आपण एखाद्याचा वाईट विचार जरी केला तरी ते कर्म खराब होतं आपलं. जर आपण सकाळी उठलो आणि सकाळी उठल्या उठल्या परमेश्वराला प्रार्थना केली की परमेश्वरा संपूर्ण जगाला सुखी ठेव, हे परमेश्वरा मला नंतर सुखी ठेव परंतु अगोदर सगळ्यांना आरोग्य दे, अशी जर प्रार्थना केली तर नक्कीच तुमच्या कर्मामध्ये चांगली भर पडते, चांगला फरक पडतो आणि तुमचं जीवनसुद्धा सुखी होतं. तुम्ही जास्तीत जास्त लोकांना जेवढं तुम्ही मदत कराल, जेवढं तुम्ही लोकांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करणार, लोकांना तुम्हाला आर्थिक मदत नाही करता आली, शाब्दिक मदत करा. नाही तुम्हाला वाईट बोलता आलं तर चांगलं बोला, चांगलं वागून तुम्ही तुमचा स्वतःचा एक संचिताचा भाग जे तुमचं पुण्यकर्म हे वाढवू शकता. आणि तुम्ही नीट विचार करा, संध्याकाळी झोपताना तुम्ही दिवसभरातून किती लोकांचा अपमान केलात ते नीट आठवा. तुम्हाला सांगतो की तुमच्याकडे अजूनसुद्धा संध्याकाळी तुमचं दिवसभर कोणाची भांडण झालं असेल तर संध्याकाळी झोपताना विचार करा की तो माणूस तो विसरून गेला असेल भांडलेलं, पण तुम्हाला तो विसर पडत नाही. तुम्ही दिवसभर त्याला डोक्यात ठेवलं असतं, रात्री झोपताना डोक्यात राहतोच, परंतु तेच दुसऱ्या दिवशी तुम्ही फोनवर म्हणा प्रत्यक्ष म्हणा त्याला जर माफी मागितली तर तुम्हाला नक्कीच हलकं वाटेल. तो हातातून तो डोक्यातून माणूस निघून जाईल. म्हणजेच हे कर्म आहेत, हे कर्म आपण जाग्यावर सुद्धा फेडले तरी चालतात. तुम्ही भगवंताने काय सांगितले गीतेमध्ये, तुम्ही कर्म करा आणि ते मला अर्पण करा. तुम्ही फळाची अपेक्षा बिलकुल काय ठेवू नका. कर्मण्येषु वाधिकारस्य मा फलेषु कदाचन. मग तुम्ही फळाची अपेक्षा न ठेवता तुम्ही फक्त कर्म करत राहा. हे जर कर्म तुम्ही करताय, हे कर्म हे तुम्हाला त्याचे फल प्राप्त होणारच आहे, पण आशा ठेवू नका आणि ते कृष्णार्पण करून टाका. प्रत्येक काम तुम्ही जर कृष्णार्पण केलं तर त्याची फळं चांगली मिळणारच आहेत. शिवाय त्याचा बोजा तुमच्यावर काही राहत नाही. संध्याकाळी तुम्ही नील असता, संध्याकाळी तुम्ही एकदम निवांत असता की त्यामुळे तुम्हाला तुमची कर्म ही चांगली ठेवण्याचा मदत होते. आपण नेहमी जर सकारात्मक विचार केला, आपल्या कुटुंबात, आपल्या नातेवाईकात, आपल्या मित्रपरिवारात आपण जरी आपला अपमान झाला तरी आपण त्यांना माफ केलं पाहिजे आणि आपलं जर काही चूक झाली तर आपण माफी मागितली पाहिजे. हे जर आपण कायम ठेवलं तर नक्कीच आपले जीवन किमान पाठीमागचा नाही विचार केला तिथून पुढे तरी सुखी होण्याचा मार्ग आहे. एवढंच माझं बोलणं आहे. हा छोटासा भाग कर्मसिद्धांताचा इथेच मी भाग संपवतोय. आवडला असेल चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. नमस्कार.